नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिसंभाव्य असे निवडक प्रश्न घेतलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक विनंती आहे, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। चला तर आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, पिनकोड कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन ए 1972 मध्ये, बी 1974 मध्ये, सी 1975 मध्ये, डी 1982 मध्ये। योग्य उत्तर ऑप्शन ए 1972 मध्ये। पिनकोड 1972 या वर्षी लागू करण्यात आला। प्रश्न दुसरा, जगातील पहिला संगणक व्हायरस कोणत्या देशाने तयार केला? प्रश्न इंटरेस्टिंग आहे मित्रांनो। आपले ऑप्शन आहेत ए अमेरिका, बी भारत, सी पाकिस्तान, डी चीन। योग्य उत्तर ऑप्शन सी पाकिस्तान। जगातील पहिला संगणक व्हायरस पाकिस्तान या देशाने तयार केला। प्रश्न तिसरा, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन ए कळसुबाई, बी अस्तंभा, सी साल्हेर, डी मुल्हेर। योग्य उत्तर ऑप्शन ए कळसुबाई। सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे। प्रश्न चौथा, पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन ए बीड, बी अमरावती, सी ठाणे, डी अकोला। योग्य उत्तर ऑप्शन डी अकोला। पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न पाचवा, विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? प्रश्न सोपा परंतु अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपले ऑप्शन्स आहेत ए 10, बी 11, सी 12, डी 13। योग्य उत्तर ऑप्शन बी 11। विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत। प्रश्न सहावा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, बी सातारा, सी पुणे, डी नागपूर। योग्य उत्तर ऑप्शन सी पुणे। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर आहे। प्रश्न सातवा, दक्षिण भारताची गंगा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? ऑप्शन ए गोदावरी, बी तापी, सी नर्मदा, डी कावेरी। योग्य उत्तर ऑप्शन ए गोदावरी। दक्षिण भारताची गंगा गोदावरी नदीला म्हणतात। प्रश्न आठवा, सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए काठमांडू, बी न्यूयॉर्क, सी लंडन, डी पॅरिस। योग्य उत्तर ऑप्शन ए काठमांडू। सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू येथे आहे। प्रश्न नववा, झुमर लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए केरळ, बी मेघालय, सी मणिपूर, डी राजस्थान। योग्य उत्तर ऑप्शन डी राजस्थान। झुमर लोकनृत्य हा प्रकार राजस्थान या राज्याशी संबंधित आहे। प्रश्न दहावा, परडी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन ए नाशिक, बी हिंगोली, सी छत्रपती संभाजीनगर, डी बीड। योग्य उत्तर ऑप्शन डी बीड। परडी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। यामुळे आपले कोणतेच नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? ऑप्शन ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर, डी मुंबई। योग्य उत्तर ऑप्शन बी नाशिक। महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरतो। प्रश्न 12वा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन ए अमरावती, बी नागपूर, सी यवतमाळ, डी लातूर। योग्य उत्तर ऑप्शन सी यवतमाळ। टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे।
प्रश्न 13वा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए दिल्ली, बी मुंबई, सी चेन्नई, डी कोलकाता. योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबई. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रश्न 14वा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये घडले होते? ऑप्शन ए दिल्ली, बी अमृतसर, सी चंदीगड, डी इंदोर. योग्य उत्तर ऑप्शन बी अमृतसर. जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर शहरामध्ये घडले होते. प्रश्न 15वा, महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? ऑप्शन ए संगमरवर, बी स्लेट, सी बेसाल्ट, डी रूपांतरित. योग्य उत्तर ऑप्शन सी बेसॉल्ट. महाराष्ट्र पठार बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. प्रश्न 16वा, छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए शिवाजी सावंत, बी अण्णाभाऊ साठे, सी विश्राम बेडेकर, डी विश्वास पाटील. योग्य उत्तर ऑप्शन ए शिवाजी सावंत. छावा या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत आहेत. प्रश्न 17वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वनाची टक्केवारी सर्वात जास्त आहे? ऑप्शन ए सिंधुदुर्ग, बी रायगड, सी रत्नागिरी, डी गडचिरोली. योग्य उत्तर ऑप्शन डी गडचिरोली. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनाची टक्केवारी सर्वात जास्त आहे. प्रश्न 18वा, आसियान या संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए ब्रुसेल्स, बी काठमांडू, सी जकार्ता, डी टोकियो. योग्य उत्तर ऑप्शन सी जकार्ता. आसियान या संघटनेचे मुख्यालय जकार्ता येथे आहे. प्रश्न 19वा, कोणते राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? ऑप्शन ए बिहार, बी आंध्र प्रदेश, सी महाराष्ट्र, डी केरळ. योग्य उत्तर ऑप्शन बी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. प्रश्न 20वा, कोणत्या राज्याने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केले आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी कर्नाटक, सी राजस्थान, डी गोवा. योग्य उत्तर ऑप्शन बी कर्नाटक. कर्नाटक राज्याने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केले आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडली असेल तर एक लाईक करून व्हिडिओला शेअर करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.